एक अतिशय थरकाप उडवणारी घटना घडलेली आहे। या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरवून गेलाय। सैराटची पुनरावृत्ती झाली आहे। मुलीनं आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी जावयाला संपवलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावानं जावयावर चाकून हल्ला केला होता। यात जावई गंभीर जखमी झाला होता। इंदिरानगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंखे हा तरुण गंभीर जखमी झाला होता। पोट व छातीत खोलावर वार झाल्यानं गुरुवारी अमितचा घाटीचा अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तरी देखील आरोपींना जवाहर नगर पोलिसांनी अद्याप अटक न केल्यानं अमितच्या नातेवाईकांनी काल पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता। खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितची लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होते, मात्र आंतरजातीमुळे विद्याच्या कुटुंबाचा त्यांच्या लग्नास विरोध होता। विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केलं। अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारल्यानं ते 2 मे रोजी घरी परतले होते। त्यानंतर त्यांचा गुणागोविंदानं संसार सुरू होता, मात्र विद्याच्या कुटुंबियांच्या मनातला राग गेला नव्हता। विद्याचे वडील गीताराम कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते। 14 जुलै रोजी अमित फिरत असताना गीताराम यांनी चाकूनं त्याच्यावरती गंभीर वार केले। तेव्हापासून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते। गुरुवारी अमितची मृत्यूची झुंज अखेर संपली। अमितवरील हल्ल्याला 11 दिवस उलटूनही मारेकरी वडील व भावाला जवाहर नगर पोलिसांनी अटक न केल्यानं अमितच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत त्याच्या कुटुंबियांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता। रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात बसून होतं। पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। शिवाय सासरा गीताराम व आप्पासाहेब व्यतिरिक्त 5 ते 6 जणांनी त्याच्यावरती हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरातून संतापाची लाट देखील पसरलेली आहे। आता कलमवाढ कशी करण्यात आली आणि आरोपी कधीपर्यंत ताब्यात आहे? जो गुन्हा दाखल झाला होता बेसिकली 300 नवीन आपला कायदा होता, त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता 14 जुलैला। त्यामध्ये मुलगाची मृत्यू काल झालेली आहे। त्यामध्ये आम्ही मर्डरचं सेक्शन त्यामध्ये ॲड केलेलं आहे। सध्या तो मर्डर गुन्ह्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे। त्याचे मागे 2 आरोपी आहेत आणि 2 आरोपीसाठी आमची टीम वेगवेगळी जागा ऑलरेडी स्पॉटवर आहे, तिथे आरोपीचा शोध करत आहे। आम्ही लवकरात लवकर आरोपींना आम्ही अटक करणार। सर, हे सामाजिकच म्हणजे ऑनर किलिंग याला म्हणता येईल का आपल्याला? कारण दोघांचं इंटरकास्ट मॅरेज। ऑनर किलिंग असा म्हणजे ऑनर किलिंग तो मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्यांचा इंटरकास्ट मॅरेज होता आणि इंटरकास्ट मॅरेज नंतर त्यांचा जो व्यक्तिगत आणि पारिवारिक जे काय त्यांचा मतभेद होता तोपर्यंत आमचा तपास आता पोहोचलेला नाही, पण त्यामुळेच त्यांच्या चाकूच्या वार करून नक्की केली।